नलूस आबा असत काय? ज्याची वाट बघित होतास ना तो इलो आ. आबा असत काय? काय रे अभिरामा, काय म्हणतोस? काय कसं काय इलस? मला बंगडी काम आहे. आबांकडे तुझा काय काम आहे? आम्ही त्यांना सांगीन. आबा हो आबा. अरे आबा नाहीत घरात. आता तरी सांगशील. माझे वय राहिले त्यांच्याकडे. आबांकडे तुझे वय कसं काय? त्यांनी मला कैरे काढून दिले. ती ठेव जागा नव्हती मला, मी त्यांच्याकडे दिले वय. वय काय सांगतोस? त्यांनी दिल्यानी कैरे तुका बघितलं शोभा? देव दे गे आहे. लहान तू लाड करू होय तिचे. बाकी आबाने बरा केले नी. हा बरं अभिरामा, आबा येतील इतक्यात? मग तुझे वयो देतील. शाळेत होय असतील ना तुका? वय मग थांब थोडा बाहेर कित्या. चला नको, मी हत थांबतोय. अरे खुणो काय रे तू? बाहेर रवशीत ना तर कोणतरी तुका बघित आणि अण्णांका जाऊन सांगित आमच्याकडे येईल असतो. घरात चल त्यापेक्षा. चल. काय रे अभिरामा, किती येलस? माझे वय हा त्याच्यासाठी येलस. थांबा. घे जात आहे ना. थांब. नाही. अरे थांब रे. मी नाही. अरे असं काय करतस? थांब. आत ये रे. ये. चल या. चप्पल काढ. चल. बसायचं. बस. अगो सोडते का? कपरवा. नलूस कोण असस तू? जा. हो सांच्याक नाही इलो तर येवचा लागात नक्की येतो. कुमुदिनी, अय्या तुम्ही दुपारच्या वेळेला? अगं वेळ होता म्हटलं घरी जाऊनच जेवून यावं. बरं, हातपाय तोंडून घ्या. हो आलोच. आणि काय हो, आधी सांगायचं ना मला, मी भात जास्त लावला असता. अगं काही हरकत नाही, तसंही मला फार जाणार नाही. बरं बस. कुमुदिनी, आज मला वच्छे आणि तिची सून भेटली. अच्छा, त्या दोघी तुम्हाला कुठे भेटले? अगं गेल्या होत्या कुठेतरी, येताना रस्त्यात भेटल्या. फार वाईट वाटलं त्यांना भेटून. ते वच्छीच्या सुनेचं वय फार जास्त नसेल ना? नाही ना. याच वयात काय बघावं लागलं बघ ना तिला. अजून संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे तिचं.
खरं सांगू, कधी आपणही गुन्हेगार आहोत असंच वाटतं. अहो काय बोलताय तुम्ही? तुला आठवतं आपणही त्याची पोलिसात तक्रार केली होती. हो पण ती काळजीपोटी, त्याला काही व्हावं म्हणून नाही. त्याचा वेडेपणा त्याचा जीव घेऊन गेला. आता घरात त्याचे आई वडील आणि त्याची बायको. वडिलांचंही वय होत आलं. आता सगळं बायकोलाच सांभाळावं लागेल. कुठे काम धंदा करायचा तर शिक्षणही झालेलं दिसत नाही तिचं. अण्णांनी त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. आता ते काय करणार आहेत? आता अण्णा आपल्याला एवढी मदत करतात, त्यांना थोडी केली तर काय बिघडलं? आता वैर विसरायला हवं त्यांनी. या बाबतीत अण्णा चुकतायत. अहो जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचंय? ते त्यांच्या घरातले वाद आहेत. अगं हो, पण माणूस म्हणून वाईट वाटतच ना. काशी वेगळीकडे राहत असला तरी त्यांचं कुळ एकच आहे. काशीची पत्रिका बघता यायला हवी होती. नाही, अण्णांच्या घरात हा मृत्यू झालाय. उद्या उगाच अण्णांच्या घरात काही विपरीत व्हायला नको. अरे देवा, मी तुम्हाला वाढलंच नाही. बस बस. काय गो, काय करतोस? रायता करतोय. अगं, आताच करू वया काय? हा, दुपारच्या वेळेस पडायचा. आता आराम करू वयो. अशी दगदग करून कसं चला? आई ह्याच्यात कसली लिया दगदग? बरं, कोणासाठी करतोस रायता? दत्तासाठी? छे, त्यांच्यासाठी नाही करत. त्यांनी काय माझ्यासाठी कैरे घेऊन इलेत? माझ्या धीरासाठी करतोय. गे बाळ माझे, लाडाचो धीर ना. असतच माझ्या लाडाचे. 2 दिवस नुसती काळजी करतात माझी. कोणी ह्या आणून देव, कोणी त्या आणून देव. पायाक नुसती भिंगरी लागली आहे त्यांच्या. लयच काळजी करत. आई तुमक माहिती आहे, दप्तरात भरून कैरे घेऊन इले. होय तर. अगो माका म्हण सांगितल्यान वहिनीसाठी कैरी आणली होत. वहिनी कस देतले? म्हणानच म्हटलंय की त्यांच्यासाठी रायता करून ठेवतोय. कर गो बायकर. आणि शाळेतून इलो ना की देते का? हा, खाऊ वय सरिता, याक बोलू. या तिघा भावांचो ना एकमेकांवर लय जीव गो. एका काय झाला ना तर दुसऱ्या दोघांच्या डोळ्यातून पाणी इल्याशिवाय राहूना नाही गो. आता अभिराम ना ना ते काय कळणार नाही, पण मायाळू हा गो तो. आता प्रश्न हा तो सुने कसे येतील? एक सुनिलिया, पण ती ह्या घरातल्या माणसांका सांभाळता. ह्या सगळा बघून समाधान वाटतं गो. आता बघूया दुसऱ्या सुनांचा काय होता. आता सगळा चांगला होय. तुम्ही निर्धास रवा, मी शोधीन सगळे सुना. अभिरामाचा बक्षीत गो. माधवाचा काय? सुनेचा तोंड बघूक मिळता की नाही तर आपण माहित नाही माका. आहे शांत राहा, बघू. रडू नका. तुम्ही रडलास ना तर माका पण रडा केली. आणि तुम्हीच म्हणतास ना की अशा दिवसात रडायचं नसता म्हणा. बाय गो बाय बाय. असा बघूया. काय रे अभिराम, अण्णाने आमच्यावर चला नको म्हणून सांगितला? पांडू रे, पांडू खाली उतर, पडशीत रे बाबा. पांडू नाही, चिकू काढताय. आता चिकू किती काढतोस?
नाही काय शोधतोस? अरे अभिराम शाळेत येऊन खोलीकडे गेलो काय? नाही बघितलंय. अरे तू हैसरच असस ना? हा सरच होत चिक्कू काढत होत. अजून कसं नाही येलो ह्यो? नाही मी जाऊन बघून येऊ. हा नको 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 रे बाबा, तू नको. तू जाशीत आणि तो येत मग तुका शोधूक जाऊचा लागतला. काय झालं आहे? अहो अभिराम अजून शाळेतून येऊक नाही गो. एवढ्याक येता तो. मी पण त्यांचीच वाट बघी होते. आंब्याचं रायता केलंय. अगे पोरा वांगडा काहीतरी खेळत असतील. जाता तो खेळू, पण इतको वेळ कधी थांबणार नाही गो. आहे येतील ते, आणि नाही ले ना ते हेंका पाठवते. काळजी वाटत गो. काहीतरी झाडावर निसडायचो आणि हातपाय मोडून घ्यायचो. काळजी करू नको, येतील ते. नाही येतील अभिभाऊ. हा घराकडे येतील, काळजी नको करू. हा मी ऐसरच सांगतोय. अभिभाऊ इले ना की सांगतोय. हा काळजी नको करू. नाही रे बाबा, नाही काळजी करत. कधी येत काय माहित नाही गो बाई. कामं पण पडली होत. चल चल सांग हा हिला काय. हा अभिभाऊ अगो वाट टाकलंस ना पिशवीत? होय आहे, टाकले. काही रावाक नको. सगळा घेतलंय. हा फक्त त्याला तेवढं घेऊचा राहुला. ह्या घे. वच्छे आज मावळतीच्या जमिनीत अभिरामच्या हातसून दिवो लागलो की झाला. वच्छे अगो कित्या जातास थंय सर? कित्या म्हणजे? अगो थंय कोणच जायत नाही. त्याच्यात ती अण्णाची जमीन. ते का कळला तर तू गप बसणार नाही. आता मी कोणाचा ऐकणारा नाही. तुम्ही गप बसा. आता काय होऊ दे, मी मागे फिरणारा नाही. वच्छे माझा ऐक. उगाच दिवो लावून त्या बयेक जाग्या नको करू तू. आता तुम्ही नाही रे लावू नको. जा काय होता ना तर बघत बसा. चला. मी नाही यायचंय. तुम्ही जाऊ नको. आणि त्या अभिरामाक नको बोलवताय सर. काय बोलतास? ओ ह्या सगळा उगाच करताय काय आम्ही? हा तुम्ही यापुढे काय बोलायचं नाही. मी जा करतोय त्याच्यात जर तुम्ही हात घालणार नसाल तर पाय टाकून अडवायचा पण नाही. हो शोभा चल लवकर, उशीर होईत. होय लय लांब जाऊचा. अंधार पडल्या पडल्या विधी सुरू करूची होत. चल 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 गो. गो अगो वच्छे हे बाय माझे तुझ्याच भरवशावर असाय की आता. ह्या बघा, तुम्ही सांगितलेला सगळं आणला. आत अभिर असा ना? होय सगळा असा. तो काढ
आणि तिच्या मांडीवर पोर असा त्याच्यावर वत. थांब, तू नाही, तुम्ही करा. तुझ्या पोरासाठी तू हैसर बसलस. घे, आम्ही देताव तुका पोर, घेऊन जा. दिवो अभिरामच्या हातात लावणारच ना? होय. मग काही खया तो ठेवचं नाही वाटता. तुम्ही म्हणाला होतास ना तो स्वतःच्या पायान चालत येत म्हणाल. तुम्ही आणणार होतास ना त्याका, अजून नाही इलो. काय करायचं आता? दुसरं उपाय करूच लागतो वाटता. त्याची गरज नाही हा. तो निघालो असा त्याका हैसर येऊचाच लागात. सूर्याचो अस्त झालेलो हा, काळोख पडलेलो हा. कुळ निर्वशाची पावला हिच्याकडे वळतील. हैसर तर कोणी योग मागणार नाही. अन्नाची जमीन हा, कळला ना? आपण हैसर इलेला आतर तो. ही लोगो इलो ये बाबा ये ये. हैसर बसवा. दिलंस अभिरामा? कोणी बघितलं नाही ना? कोणा कळलं तर नाही ना? तो कोणा कायच बोलातो नाही. काय रे? दिवो बनव घे. तो दिवो पेटव. आज पहिलो दिवस असा. आणखी 2 दिवस ह्यो दिवो तुझ्या हातून हा बयेच्या समोर ठेव. उठ.
वयत अण्णा नाईकाचो निर्वश वयत